कितीही जपलं तरी मातीला सोनं करता येत नाही आणि तुटलेल्या काचेचा पुन्हा आरसा बनवता येत नाही. ज्या नात्यामध्ये आदर नसतो तिथं प्रेम टिकत नाही आणि फक्त शब्दांच्या जाळ्यात खरंच समाधान मिळत नाही. आपण आहे ना, चांगल्या सोबत चांगलंच वागायचं असतं, पण वाईटासोबत वाईट कधीच वागायचं नसतं. कारण हिऱ्याला हिऱ्याची पॉलिश करता येते, पण चिखलाला चिखलाने साफ करता येत नाही. त्याचप्रमाणे जर आपलं कोणी वाईट करत असन, वाईट चितीत असन, तर ते त्याचे कर्म आणि कोणाचं वाईट न करणे हे आपले संस्कार आणि आपले कर्तव्य असतं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज 11:30 पावणे 12 वाजत आलेत. व्हिडिओ स्टार्ट केलाय मी आणि घरातले सगळे कामं आवरल्यानंतर आता फौजी साहेबांनी मी निघलोत भाजीबाईकडं. तर खूप दिवस झाले भाजीबाईकडे गेलेच नव्हतं. आज आहे फौजी साहेबांना पण वेळ थोडा, तर म्हणलं चला जाऊन येऊ आता. चला, आकाश घरी आहे आणि सागर आता कॉलेजला गेलाय. तर तो पण म्हणला 12 वाजता मी येतो, त्याचे पेपर चालू आहेत ना. 12 वाजता आला की तो तसंच तिकडे येणार आहे मग भाजीबाईच्या गावाला. आणि आकाश घरीच आहे, त्याचा अभ्यास चालू आहे. तो म्हणला मी नाही येत, तुम्ही जा म्हणला. चला आकाश, चल बाबू. चलो. आणि हे पा फौजी साहेबांचं लगेच चलो. फौजी साहेब तर तयारच राहतात. हे पा कसं चलो. चला निघलोत बाबू. हे पा असं हे केलं का आकाशात तोंड दिसतच नाही. हे पा असं खाली करावं लागत. येऊ हळू जा. हळू जा. येतो. हा, जेवण केलं तू? हा जेवण केलं. चला निघतो. मी चप्पलच नाही घातली बोलायच्या नादात. चप्पल आणि पलीकडे बाबू, पलीकडच्या चप्पल स्टँडवर. काय आणू खायला येताना? नेपकीची भेळ. नेपकीची भेळ खूप आवडते त्याला. घरून निघाल्यानंतर आम्ही थांबलो नेप्ती नाक्यावर, कारण भाजीबाईची मुलगी आलेली. भाजीबाईकडे ना तिचा छोटासा मुलगा आहे, तर म्हणलं त्यांना खायला पण घ्यावं. मग तर फौजी साहेबांनी खाऊ घेतलं ना, तर काय काय घेतलं काय काय नाही मला दाखवत होते आणि अजून घेऊ का असं बोलत होते काही. तर लाडू, बर्फी, चकली, भेळ सगळं घेतलं आणि मग निघलो पुढं. आणि भाजीबाईचं घर असं आहे ना, एका अशा डोंगराच्या, छोटा डोंगर आहे टेकडी, त्याच्या कडेला आहे ना. तर जाता जाता असे शेत लागत आहेत हिरवेगार मस्त, आणि शेतामध्ये घर असं पाहून एवढं भारी वाटतं ना. असं वाटतं असं शेतात फार्म हाऊस असावं. बांधून देतात का मला? तुम्हाला घेऊन बांधून लय भारी. खरं काय? फौजी साहेब बोलते देऊ बांधून तुला फार्म हाऊस. बघूया हाय की नाही. एक नंबर फार्म हाऊस बांधून देतात. एक नंबर. हा तर स्वप्न पहा. खरं पूर्ण होतात. चांगला नाही काढला. स्वप्न पाहिले तर पूर्ण होतात. हो, जर पाहिले नाही तर पूर्ण कशी होणार. त्यामुळे माणसाने नेहमी मोरपंखी स्वप्न पाहत राहिले पाहिजे. आणि सुरुवात करायची असते. सुरुवात केली आपोआप होतं. आपोआप होतं. पण सुरुवातच नाही केली, माझ्याजवळ एवढ्याचे माझ्याजवळ तेवढ्याचे, तर ते होत नाही. काय मला सगळं ऍडजस्टमेंट. हा रोड खराब आहे थोडासा. तर आपण पण आपल्या फार्म हाऊसचं स्वप्न आपण पाहूया. पाहायचे स्वप्न आणि पूर्ण व्हायची वाट पाहायची. आता हे पा शेतामध्ये जे घर आहे ना, आता हे ते भाजीबाईच्या जाऊबाईच्या मुलीचं घर आहे. हे पा भाजीबाईच्या घरासमोरच इथं समुद्र असल्यासारखं आहे. मोठं तळ आहे बरं का, खूप पाणी त्याला. तर हे पा आलो आम्ही भाजीबाईच्या घरी आता. आणि त्यांच्या घरासमोरच इकडं असं तळ आहे. भाजीबाईला त्यांना एवढे कामं असतात ना. सकाळीच गेले होते ते शेतामध्ये फवारा मारायला. तिथून आल्यानंतर पुन्हा घरचं आवरायचं, जनावरांचं आवरायचं, स्वयंपाक पाणी करायचं. त्यांना अशी भरपूर कामं असतात. आता हा त्यांचा नातू आहे बरं का भाजीबाईचा. तर जेवण बनवायचं होतं. आम्ही गेल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली. मी कोथिंबीर निसत होते आणि लसूण सोलत होते. तर आम्ही जाताना भेळ घेऊन गेलतो ना, मग ती भेळ कालवली भाजीबाईंनी. सगळ्यांनी एकदा भेळ खाल्ली आणि त्यानंतर मग कामाला लागलो. तर भाजीबाई नॉनव्हेजची भाजी खूप छान बनवतात ना. तर फौजी साहेबांना त्यांच्या हातची भाजी खायची होती. मग भाजीबाईंनी त्यांच्या घरच्या ज्या गावरान कोंबड्या आहेत ना, तर त्याच गावरान कोंबडीचं चिकन बनवणार होत्या.
आणि मग ते चिकन शिजायला घातलं होतं चुलीवर बाहेर. आणि येताना आमची गाडी कुठं पंक्चर झाली काही कळलंच नाही. तर फौजी साहेब मग आता ते चाक बदलत होते गाडीचं. भाजीबाईचे त्यांच्या तिकडे येताना रोडच एवढा खराब होता ना, खालीवर सगळे खड्डे होते, त्याच्यातच काहीतरी घुसला असन. गाडीच्या डिक्कीमध्ये गाडीचं एक एक्स्ट्रा चाक असतंच ना स्टेपनी, तर ती मग फौजी साहेबांनी लावली गाडीला. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केले आणि मग निघलो शेतामध्ये. पुढे मोटर चालू का पुढे मुळे आहेत राव खरं. हा असं चला. भाजीबाईच्या शेतामध्ये आत्ताच कांद्याची लागवड झालेली आहे आणि त्याच्यावरच्या शेतामध्ये घास होता, तर घास कापायला जायचं होतं. म्हणलं चला आपण पण जाऊ आता. आणि भाजीबाई बोलल्या शेतामध्ये मुळे लावलेले आहेत, मिरच्याचे झाडं येतं, तर तुम्हाला भाजीला घेऊन जा. तर आम्ही त्या दिवशी आमच्या शेतामध्ये गेलो होतो ना, तिकून आणलेल्या मिरच्या भरपूर होत्या फ्रीजमध्ये, पण मुळे नव्हते. म्हणलं चला मुळे पण घेऊन जाऊ आपण भाजीसाठी. आणि मुळ्याची जी वरची हिरवी भाजी असते ना, ती पण छान होती. तर मग भाजीबाईंना आम्ही शेतामधून मुळे उपटत होतो. आणि शेताच्या पलीकडे जे लिंबाजवळ घर दिसते ना, तर ते भाजीबाईच त्यांचं घर आहे, म्हणजे शेतामध्येच त्यांनी घर बांधलेलं आहे. आता इथं भाजीबाई मुळे उपटत होत्या ना शेतामधून, तर त्यांना म्हणलं मुळे उपटायचा आनंद मला पण घेऊ द्या, मी उपटते म्हणलं मुळे. तर मी उपटायला लागले ना, ते अर्ध्यातूनच खुडून आला मुळा. तर फौजी साहेब एवढे हसायला लागले की बस. आता जास्त काही मी शेतामध्ये जात नाही ना, त्याच्यामुळे जरा सवय मोडून गेलेली आहे. पण पहिलं सगळं केलेलं आहे मी. गवत कापणं, कांदे लावणं, खुरापणी, असं गहू काढणं, सगळं म्हणजे जे नाही ते मी शेतातले कामं केलेले आहेत. पण आता बऱ्याच वर्षाचा गॅप झालाय ना, 17-18 वर्षाचा, त्यामुळे थोडाफार फरक पडतो. पण विसरत माणूस काहीच नाही. एकदा जर शिकला ना माणूस, तर ते आयुष्यभर लक्षात राहतं. आता ह्या शेतामध्ये जावई बापू घास कापत होते. चला म्हणलं आपण पण आता घास कापायचा आनंद घेऊ. कारण असं शेतामध्ये गेलं ना एवढं भारी वाटतं ना, म्हणजे कोणतं ते काम करतेत ना, तर ते आपल्याला असं करावं असं वाटतं. आणि मला तर हिरवगार शेत, झाडं झुडं असं एवढं आवडतं की बस. बस ना पाठीव जा ना, माझ्या कसं पाठीव बसला जा बस. कवळत काय नाही कवळत ती. आता हा छोटा मुलगा आहे ना, माझं परतोंड आहे बरं का. म्हणजे भाचीची मुलगी आहे ना, ती माझी नात झाली आणि नातीचा हा मुलगा माझं परतोंड. म्हणजे मला नातोंड परतोंड पण येत बरं का. तर माझ्या सख्या जावा आहेत ना, तर त्यांना सुद्धा नातोंड येतं. आणि चुलत जावा आहेत तर त्यांना नातोंड परतोंड काय म्हणतात ना, नितोंड काळतोंड असं पण आलेलं येतं. म्हणजे भरपूर मोठी फॅमिली आहे आमची. आणि हे फौजी साहेबांचं काय चाललंय इथं, छोट्या मुलाबरोबर मस्त खेळायचं काम चालू होतं. तर कसलं भारी वाटतंय ना, एकदम हिरवगार, सगळीकडे हिरवं दिसतंय. घरासमोर मोठं तळ आहे, त्याच्यामध्ये पाणी दिसतंय, पाठीमागं डोंगर दिसतोय आणि शेतामध्येच त्यांचं घर आहे ना. उठलं की लगेच ते हिरवगार शेत दिसतंय, मस्त वाटतं एकदम. मला तरी वाटतं ह्या धावपळीच्या जीवनामध्ये ना, हे सगळ्यात एकदम सुखी जीवन आहे बरं का. आणि खरं सांगू का, सुख ही एक फक्त मानसिक सवय असते, ती लावून घेणं आपल्याच हातामध्ये असतं. कसं आहे ना, आपण स्वतःला जितकं सुखी समजतो ना, तितकं आपण सुखी राहतो. कारण आपल्या सुखी राहण्यावर फक्त आपलाच अधिकार असतो. इतर लोक आपल्याला दुःख देऊ शकत नाहीत. ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं एकदम सोपं होऊन जातं. आणि आपला स्वभाव पण खूप महत्त्वाचा असतो बरं का. आपला स्वभाव अशी गोष्ट आहे ना, जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनतो. कितीही कोणापासून दूर व्हा, पण चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच राहते. आणि म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन असतं बरं का. आणि म्हणूनच मला वाटतं, आपण जन्माला येताना बरोबर काहीच घेऊन नव्हतो आलो आणि जातानाही काहीच घेऊन नाही जायचं, सगळं खालीच ठेवून जायचे. म्हणून आपला देह आहे ना, ओली मातीन हजार गती, हे संपण्या अगोदर इतका सुगंध वाटून जायचं ना, की उरलेल्या आपल्या राखीची सुद्धा वाह झाली पाहिजे. कारण कसं आहे ना, आजकाल सगळ्यांच्या जवळ ज्याच्या त्याच्या पुरतं भरपूर असतंय, कोणी काय कोणाला मागत नाही. पण आपला स्वभाव चांगला ठेवायचा फक्त, बस काही नाही. आता संध्याकाळ झाली होती, सूर्य मावळतीला चालला होता आणि आम्ही निघलो होतो घराकडं. आणि आम्हाला पण आता केडगावला निघायचंच होतं. तर एवढं भारी वाटत होतं ना शेतातून, तर काही निघू वाटत नव्हतं. तर चला मी आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.
चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.